नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण भारतीय राज्यघटनेवरील घटनेची वैशिष्ट्य या विषयावर खूप महत्त्वाचे 23 प्रश्न पाहणार आहोत। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजची PDF फ्रीमध्ये मिळून जाईल। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। भारतीय संघराज्यात संघराज्य प्रणालीची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आढळून येतात? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व। सत्ता विभाजन व द्विगृही कायदेमंडळ, लिखित राज्यघटना, स्वातंत्र्य, न्यायमंडळ। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे दुसरा। अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही, असे कोणी म्हटले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लास्की याने। लक्षात ठेवा, ऑप्शन ए लास्की याने। प्रश्न आहे तिसरा। भारतीय संघराज्यात संघराज्य व्यवस्थेची खालीलपैकी कोणती मूलतत्वे दिसून येतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ए आणि बी दोन्ही। तर दुहेरी शासन व्यवस्था व द्विगृही कायदेमंडळ आणि अधिकारांचे वाटप व स्वातंत्र्य न्यायमंडळ। लक्षात ठेवा मित्रांनो। पुढील प्रश्न आहे चौथा। जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही, कोणते ते ओळखा? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अल्पसंख्याकांचे शासन। लक्षात ठेवा, ऑप्शन सी अल्पसंख्याकांचे शासन। पुढील प्रश्न आहे पाचवा। खालीलपैकी कोणती तरतुदी भारतीय राज्यघटनेने आयरिश राज्यघटनेकडून घेतली आहेत? लक्षात ठेवा, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मूलभूत अधिकार। लक्षात ठेवा, मूलभूत अधिकार। पुढील प्रश्न आहे सहावा। भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका। लक्षात ठेवा, ऑप्शन डी अमेरिका। पुढील प्रश्न आहे सातवा। भारतीय संविधानकर्त्यांनी केंद्राकडून राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती कल्पना डॅश डॅशच्या संविधानातून घेतली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कॅनडा। लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन डी कॅनडा। पुढील प्रश्न आहे आठवा। कायद्याचे राज्य या तत्वांचे आद्य प्रवर्तक कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सर एडवर्ड कोक। लक्षात ठेवा, सर एडवर्ड कोक। पुढील प्रश्न आहे नववा। भारत हे संघराज्य आहे, यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एक राज्यघटना। लक्षात ठेवा, एक राज्यघटना। पुढील प्रश्न आहे दहावा। भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका। लक्षात ठेवा, ऑप्शन डी अमेरिका। पुढील प्रश्न आहे 11वा। भारतीय संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातून कोणती तत्वे स्वीकारण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ए व बी दोन्ही। लक्षात ठेवा, कायद्याचे राज्य आणि कायदा निर्मिती प्रक्रिया। लक्षात ठेवा मित्रांनो, ए व बी दोन्ही। पुढील प्रश्न आहे 12वा। खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे। ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आहे 13वा। संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक हे तत्व डॅश डॅशच्या राज्यघटनेतून स्वीकारले गेले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया। लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया। पुढील प्रश्न आहे 14वा। खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांवरून असे निदर्शनात येते की वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी संसदीय लोकशाही। लक्षात ठेवा, ऑप्शन सी संसदीय लोकशाही। पुढील प्रश्न आहे 15वा। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला न्याय पुनर्विलोकनाचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका। लक्षात ठेवा, ऑप्शन बी अमेरिका। पुढील प्रश्न आहे 16वा। संघराज्य सरकारमध्ये तर आपल्याला या चारपैकी एक ऑप्शन निवडायचे आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राज्य व केंद्रामध्ये अधिकार विभाजित आहेत। तर संघराज्य सरकारमध्ये राज्य व केंद्रामध्ये अधिकार विभाजित आहेत। ठीक आहे मित्रांनो। पुढील प्रश्न आहे 17वा। सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए द्विगृही। लक्षात ठेवा, ऑप्शन ए द्विगृही। पुढील प्रश्न आहे 18वा। भारतीय न्यायपालिकेची वैशिष्ट्ये कोणती आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकेरी व एकात्म न्यायपालिका। लक्षात ठेवा, एकेरी व एकात्म न्यायपालिका। पुढील प्रश्न आहे 19वा।
भारतातील राज्यघटनेच्या स्त्रोताबाबतच्या खालील विधानाचा विचार करून असत्य ओळखायचे. तर आपल्याला काय ओळखायचे? असत्य ओळखायचं आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सामायिक सूची रशिया राज्यघटना. लक्षात ठेवा, सामायिक सूची काय? रशिया राज्यघटना. पुढील प्रश्न आहे 20वा. खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्य समजता येतील? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. ठीक आहे, वरील सर्व. तर ए, राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व, न्यायालयीन पुनर्विलोकन आणि कल्याणकारी राज्य हे तिन्ही मूलभूत वैशिष्ट्य समजता येतील. लक्षात ठेवा मित्रांनो, मूलभूत वैशिष्ट्य समजता येतील. पुढील प्रश्न आहे 21वा. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? तर आपल्याला काय? सत्य विधाने ओळखायची आहेत. तर ऑप्शन ए आहे, ब्रिटिश घटना ही अलिखित आहे, ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे, ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे आणि वरीलपैकी सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. ठीक आहे मित्रांनो, ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न आहे 22वा. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही घटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहेत असे कोणी म्हटले आहे? लक्षात ठेवा, असे कोणी म्हटले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पुढील प्रश्न आहे 23वा. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, उद्देश पत्रिकाद्वारे. कशाद्वारे? उद्देश पत्रिकाद्वारे. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, खालील प्रश्न तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ कंप्लीट झाला तर मागचा व्हिडिओ ताबडतोब पाहून घ्या आणि या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. तर प्रश्न वाचून घेऊयात. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? ठीक आहे मित्रांनो, तर याचे कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.